समोरला येतोय तो म्हणजेच आपण पाहतो मनोजी वगैरे सरांचा। जाऊया मैदानात काय घडेल। गोलंदाज मात्र आपल्याला पाहायला मिळेल बाबा 11 गोठेचा असणारा ज्याचं नाव असेल वैभव। स्ट्राईकला असणारा जो खेळाडू आहे ज्याचं नाव आहे फलंदाज प्रशांत निमरे आणि नॉन स्ट्राईकला आहेत ते प्रशांत धाडवे। एका बाजूला प्रशांत निमरे तर दुसऱ्या बाजूला प्रशांत धाडवे आपण पाहतो। मित्रांनो काय घडेल मैदानात याच्याकडे मात्र तुम्हा आम्हा सर्वांचं लक्ष असेल। जिंदगी के रास्ते कभी आसान नहीं होते, बिना संघर्ष से कोई महान नहीं होता, जब तक ना पडे हातोडी के घाव तब तक पत्थर भी भगवान नहीं होता। मित्रांनो तुम्हाला संघर्ष करावा लागेल आणि संघर्षानंतर तुम्हाला यश प्राप्त होतं। मित्रांनो संघर्षाची कास कधी सोडू नका। जीवनात परिश्रम करावे लागतात। पहिला चेंडू टाकला जाईल बाबा 11च्या माध्यमातून। काय घडेल मैदानात याच्याकडे पाहणार आहोत। दुसरा सामना आजच्या दिवसाचा आपल्याला पाहायला मिळतोय। गोलंदाज सज्ज चांगला चेंडू इथे उंचावरून मारण्याचा प्रयत्न केला। दरम्यान इथे मात्र काय घडतं मिड विकेटच्या बाजूने चेंडू येते तद्वर इथे मात्र घटना वेगळी घडेल का। चांगलं रनिंग बिटवीन पाहायला मिळालं मित्रांनो। लाजवाब 2 धावा मिळतात पहिल्या चेंडू मागे। मित्रांनो काय घडलं मैदानात एक चित्तथरारक अशी एक आपल्याला थरार पाहायला मिळतोय। मित्रांनो हे आनंद मिळतोय ओवीच्या या भव्य मैदानावर चांगलं आयोजन आपल्याला पाहायला मिळतं। मित्रांनो नक्कीच तब्बल हा असणारा 2020 नंतर 2025चं आयोजन पाहतो। मित्रांनो आय थिंक 2020ला पहिलं चॅम्पियन चषकाचा दावेदार आय थिंक तेलंगे हा संघ असावा। नक्की 2024चा तेलंगे। पाहूया इथे मात्र काय घडतंय मैदानात। चेंडू मात्र चांगला पाहिला गेला। एक धाव घेतली जाते मित्रांनो। धावफलकाचा विचार केल्यास आता मात्र धावफलक आपण पाहतो 3 धावा धावफलकावर आतापर्यंत आहेत। मित्रांनो 4 षटकांचा असणारा सामना आहे। तुम्हाला संघर्ष करावा लागेल। जर यशाच्या उंच शिखरावर जायचं असेल तर तुम्हाला प्रहार आणि प्रहार करावे लागतील। गोलंदाजावर भेदक प्रहार करावे लागतील। परंतु गोलंदाज तेवढ्या ताकदीचा आपण पाहतो। हा चेंडू मात्र लॉंग ऑनच्या दिशेने कटवलेला दरम्यान इथे मात्र चांगला थरार पाहतो। मित्रांनो काय घडेल मैदानात याच्याकडे मात्र तुम्हा सर्वांचं लक्ष आहे। मित्रांनो 2 धावा धावफलकावर येतील। नक्कीच मित्रांनो धावफलक पाहतो मोरे आपण पाहतो धावफलक आपल्याला पाहायला मिळते 5 धावा धावफलकावर आहेत। तुम्हाला खेळावं लागेल संघर्ष करावा लागेल। संघर्ष हा जीवनाचा मित्रांनो सार आहे आणि नक्कीच या रणरणत्या उन्हात आपण मात्र क्रिकेटच्या रणपटलावरील आनंद घेत आहोत। मित्रांनो हा चेंडू लोवर पद्धतीचा स्लोवर पद्धतीचा चेंडू इथे मात्र फलंदाज मात्र बीट होतोय। बाकी काम मात्र इथे कीपर करतोय। निर्धाव चेंडू जातोय। क्या बात आहे मित्रांनो हे स्किल असतं गोलंदाजाचं आणि त्या स्किलचा वापर करूनच गोलंदाजी केली जाते। मित्रांनो कोणत्या पद्धतीचं करावं चेंडू टाकावा ही एक स्किलची पद्धत आहे। मित्रांनो जसबीर बुमराचा देखील हा उंचावरून मारलेला चेंडू काय घडतंय मैदानात। चेंडू जातोय सीमा पार उतुंग असा षटकार। नक्कीच मित्रांनो धावफलक आपण पाहतो 11 धावा धावफलकावर येते। चांगला षटकार पाहिला चांगली फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते। फलंदाज आहे ज्याचं नाव आहे प्रशांतच्या माध्यमातून। 11 धावा धावफलकावर आपण पाहतो मित्रांनो। हा चेंडू उंचावरून मारलेला इथे मात्र थरार वेगळा कॅच मात्र ड्रॉप होते। चांगलं क्षेत्ररक्षण तद्वर होतंय का। दरम्यान इथे मात्र 2 धावा मिळत आहेत। मित्रांनो धावफलकाचा विचार केल्यास टोटल धावा मात्र 13 धावफलकावर येतील आता मोरे।
नक्कीच मित्रांनो, पहिला षटक समाप्त होतोय. पहिला षटक पाहिलं गेलं तर वैभवनी टाकलं गेलं. वैभवच्या पहिल्या षटकामागे मात्र 13 धावा आल्यात मित्रांनो. आता मात्र कंट्रोल करावं लागेल, कारण पहिला षटक म्हटल्यानंतर डुवाडाय म्हटलं जातं. पॉवर प्लेचा षटक पाहिलं गेलं. पहिल्या षटकामध्ये पाहिलं गेलं आक्रमक फलंदाजी आपण पाहिली प्रशांतच्या माध्यमातून, आणि नक्कीच प्रशांत धाडवेच्या माध्यमातून पहिल्या चेंडूवर 2 धावा, नंतर षटकार, नंतर चौका 2 धावा, असा धावफलक प्रशांत धाडवेचा आपण पाहतो. व्यक्तिगत विचार केल्यास 10 धावांवर प्रशांत धाडवे खेळतोय आणि प्रशांत निमरे मात्र 3 धावांवर खेळतोय. आता मात्र स्ट्राईकला मित्रांनो आहे प्रशांत निमरे, मात्र स्ट्राईकला आहे आणि गोलंदाज सज्ज असेल मित्रांनो शेखर. पहिल्या षटकामागे 13 धावा, गोलंदाज सज्ज. हा चेंडू चांगला चेंडू. इथे मात्र काय घडतंय, स्क्वेअर लेगच्या दिशेने कटवला जातोय. 1 धाव घेतली जाते, सन्मान दिला जातोय मित्रांनो गोलंदाजाला, आणि स्ट्राईक मात्र रोटेट केले जातोय. एक आक्रमक फलंदाज आहे, व्यक्तिगत 10 धावांवर खेळणारा आपण पाहतो प्रशांत धाडवे, याच्याकडे मात्र स्ट्राईक दिली. धावफलक आपण पाहतो 14 धावा धावफलकावर आता आपल्याला पाहायला मिळतात. इथे मात्र संघर्ष आणि संघर्ष आहे. संघर्ष हा जीवनाचा सार आहे मित्रांनो. थरार मात्र चांगला चेंडू होता, बॅटवर येत नाही, परंतु मिड विकेटच्या दिशेने जातोय. चांगली रनिंग बिटवीन पाहायला मिळते, लाजबाब मित्रांनो. 2 धावा धावफलकावर येतात, अफलातून रनिंग बिटवीन. आतापर्यंत पाहतो 16 धावफलक आपण पाहतो, म्हणजे 16 धावा धावफलकावर येत आहेत मित्रांनो. नक्कीच मित्रांनो, आज 16 संघ आपलं यश आजमावतील. यामधील कोण नक्कीच एका वेगळ्या दिशेकडे जाईल याच्याकडे मात्र तुम्हा आम्हा सर्वांचं लक्ष असेल मित्रांनो. पहिल्या फेरीतील दुसरा सामना आपण मैदान क्रमांक 1 वर पाहतो. परत एकदा गोलंदाज सज्ज. हा चेंडू इथे मात्र स्टेट ड्राईव्ह केलं, चांगला चेंडू पाहायला गेलं. इथे मात्र थरार वेगळं, तेवढ्याच ताकदीचं क्षेत्ररक्षण पाहतो मित्रांनो. 2 धावा मात्र मिळत आहेत. धावफलकाचा विचार केल्यास टोटल धावफलक आपण पाहतो 18 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत मित्रांनो. चांगलं आयोजन पाहतो, चांगलं बहारदार आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय ना. नक्कीच मित्रांनो, इथे काय घडेल याच्याकडे मात्र तुम्हा आम्हा सर्वांचं लक्ष असेल मित्रांनो. दुसऱ्या षटकामागे 18 धावा, परत एकदा गोलंदाज सज्ज. हा चेंडू मात्र चांगला चेंडू होता, तेवढीच ताकदीचे क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. तद्वर मात्र 1 धाव घेतली जाते. काय घडतंय इथे मैदानात मित्रांनो. मंजिलें उन्हीं को मिलते हैं जिनके सपनों में जान होते हैं. पंखों से कुछ नहीं होता यारो, हौसलों से उड्डाण होते हैं. तुम्हाला जर जिंकायचं असेल तर उंच दिशा घ्या. पाखराच्या शक्तीमध्ये, पाखराच्या पंखामध्ये शक्ती नसते, परंतु त्याची जिज्ञासा असते, त्याचा प्रयत्न असतं, ध्येय असतं, आणि ध्येयाच्या पुढे तो संपूर्ण आपली स्वतःची जिद्द झोकून देत असतो. हा चेंडू ब्लॉक होल करणारा चेंडू होता. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न केला, चेंडू मात्र निर्धाव जातोय. वैभवजी आपण पाहतो मोरेची वैभव आपण पाहतो धावफलक आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतोय 19 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. काय घडेल, दुसरा षटक मात्र प्रगतीपथावर आहे. पहिल्या षटकामागे विचार केल्यास 13 धावा, आणि दुसरा षटक आपण पाहतो शेखर गोलंदाजी करतोय, अचूक टप्प्यावर गोलंदाजी पाहतो. आतापर्यंत फक्त 6 धावा धावफलकावर आहेत दुसऱ्या षटकात. परत एकदा गोलंदाज. हा चेंडू इथे मात्र काय घडेल, थर्ड मॅनच्या दिशेने, फाईन लेगच्या दिशेने चेंडू जातोय. दरम्यान 1 धाव मिळतोय. धावफलक आपण पाहतो 20 धावा धावफलकावर, म्हणजे दुसऱ्या षटकामागे फक्त आणि फक्त 7 धावा. क्या बात आहे मित्रांनो, म्हणजे कमबॅक केलं जातोय बाबा 11 मुठवली या संघाच्या माध्यमातून. अपेक्षा आहे मित्रा की आपण जिंकावं आणि या चॅम्पियन चषकाचे दावेदार व्हावं, हे प्रत्येक संघाला वाटतं मित्रांनो. 32 संघ आहेत, त्या 32 संघामध्ये खेळणाऱ्या प्रत्येक खेळाडूला असं वाटतं की नाही, मला चॅम्पियन चषकाचा दावेदार व्हायचा आहे मित्रांनो. पण एक मात्र आहे की विजय एकाचा कुणाचा तरी होईल आणि यश मात्र कुणाच्या तरी एका पदरी जाईल. चषकाचा दावेदार तो एकटा असेल, परंतु मित्रांनो विजय कुणाचाही असो, इथे विजय कुणाचा होणार आहे तर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशन महाडचा होणार आहे. आणि विजय कुणाचा असेल तर क्रिकेटचा आहे. क्रिकेटमध्ये शिस्तबद्ध खेळणाऱ्या तरुणांचा इथे वैभव आपण पाहणार आहोत, तो विजय पाहणार आहोत मित्रांनो. आम्ही खेळतो कशासाठी खेळतो, आमच्या गावासाठी
खेळतो, आमच्या गावात एक वेगळी दिशा असते. आमची गावातली तरुणाई मात्र ह्या ओवी गावच्या या रणमैदानावर आज क्रिकेटचा एक थरार पाहतो मित्रांनो खेळताना. आज प्रत्येक गावाचं जवळजवळ तब्बल 32 गावं आहेत आणि 32 गावामधून आमच्या गावातील मंडळी आया बहिणी मात्र त्यांचा श्वास आहे रोखलेला तो ह्या मैदानावर. 2 दिवसात काय घडेल याच्याकडे मात्र आम्हा सर्वांचं लक्ष असेल मित्रांनो. आम्ही फक्त क्रिकेट खेळत नाहीत तर क्रिकेटच्या माध्यमातून मनं आमचे एकत्र जुळली जातात. वैभव तुमच्यासारखे जोडीदार मिळतात, श्रवणसारखा एक चांगला एक नव उभरता समालोचक आपल्याला पाहायला मिळतो. मित्रा नक्कीच माझा असणारा तो विद्यार्थी आहे आणि त्याचं नक्कीच मला कौतुक आहे मित्रांनो. मनोज वगैरे सरांसारखा एक लाडकं व्यक्तिमत्व रायगड जिल्ह्यातील तोप ज्या वेळेला आम्ही एकत्र असतो त्यावेळेला मात्र एक वेगळा आनंद होतो. व्यासपीठावरील असणारे सर्व पदाधिकारी यांचं देखील कौतुक करावं. मित्रांनो वेळ जास्त घेऊ नका विनंती असेल. नक्कीच ड्रिंक ब्रेक आहे मित्रांनो आणि ही तुम्हाला एक सुवर्ण संधी आयोजकांच्या माध्यमातून दिली जाते. कारण आयोजक कोण आहोत तर तुम्ही आम्ही सर्व आहोत. तालुका महाड ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे सर्व पदाधिकारी आणि आयोजक मात्र आम्ही सगळे सदस्य, आम्ही सगळे खेळाडू आहोत मित्रांनो. यूट्यूबच्या माध्यमातून आपण पाहतो. यूट्यूबचं नाव आहे मित्रांनो GTC_live.in. मित्रांनो नक्कीच तुम्हाला पहा आणि लाईक करा आणि सबस्क्राईब करा मित्रांनो. नक्कीच एक चांगलं ओवे गावचं असणारं हे लाईव्ह प्रक्षेपण आपल्याला संपूर्ण पाहायला मिळतो. डोंबिवलीच्या माध्यमातून आशिष अनंत भोईर यांच्या माध्यमातून GTCचं आपण लाईव्ह प्रक्षेपण आपल्या इथे पाहतो मित्रांनो. नक्कीच सन्माननीय ज्ञानेश्वरजी भुवडसाहेब यांच्या माध्यमातून किंवा संपूर्ण आयोजकांच्या माध्यमातून पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून संदीपजी चोरगे खऱ्या अर्थाने हा आनंद घेतो. एक वेगळा आनंद पाहतो मित्रांनो. रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा, गुंतुनी गुंत्यात साऱ्या पाय माझे मोकळे मित्रांनो. थरार मात्र पाहतो मित्रांनो. तालुका महाड ग्रामीण क्रिकेट असोसिएशन मर्यादित चॅम्पियन चषक 2025चा थरार आपल्याला पाहायला मिळतोय. ज्याने आम्हाला सहकार्य केलंय त्या सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत. नक्कीच मान्यवरांच्या शुभ हस्ते एवढं मोठं भव्य आयोजन आपल्याला पाहायला मिळतं. तब्बल 5वा वर्ष आपण पाहतो मित्रांनो. परत एकदा ड्रिंक ब्रेक नंतर आपण सामन्याला सुरुवात करत आहोत. 20 धावा धावफलकावर असतील आणि तिसरा षटक मात्र प्रगती पथावर असेल मित्रांनो. तिसरा षटक टाकण्यासाठी बाबा 11 मुठवलीचा गोलंदाज आहे गणेश आणि नक्कीच 12वे खेळाडू आहेत ज्यांचं नाव आमच्याकडे आहे. नक्कीच 12वे बाबा 11 मुठवलीचे 12वे खेळाडू ज्यांचं नाव आहे गणेश मंगेश आणि गणेश हा गोलंदाज आहे. गणेशचं कौतुक करावं लागेल मित्रांनो. मी पाहिलं गेलं होतं की शिवतेज मित्रमंडळ आंबवलीच्या माध्यमातून गोलंदाजी करताना हाच गोलंदाज अतिशय सुंदर अशी गोलंदाजी आपण पाहिली होती. आज या मैदानावर काय करतोय ओवे गावच्या या मैदानावर आयोजन मात्र बहारदार आहे. निमित्त आहे. चषकाचा दावेदार कोण असेल, निमित्त मी म्हणतो की निमित्त कोण असेल, या चषकाचा दावेदार कोण असेल याच्याकडे मात्र आम्हा सर्वांचं लक्ष असेल. परत एकदा गणरायाला वंदन करून गणेश गोलंदाजीसाठी सज्ज. पहिला चेंडू हा वेवर स्वार, इथे थरार वेगळा. क्षेत्ररक्षण तेवढं चांगलं होतंय, तद्वर मात्र रनिंग बिटवीन चांगली पाहायला मिळते. काय घडतंय मैदानात मित्रांनो. इथे मात्र 2 धावा मिळतील का? नक्कीच मित्रांनो 2 धावा धावफलकावर असतील. पहिल्या चेंडू मागे 2 धावा. तिसरा षटक सुरू आहे. धावफलक पाहतो. तब्बल धावफलकाचा विचार केला स्कोर बोर्ड आपल्या समोर येईल. 2-2 म्हणजे 22 धावा धावफलकावर आहेत. 22 हा आकडा मित्रांनो. पाहतो मित्रांनो काय घडतंय मैदानात. मित्रांनो जी जम्मू काश्मीर मधली भयानक घटना घडली, हृदयद्रावक घटना घडली, हृदयाला हेलावणारा अगदी आक्रोश करणारी घटना मित्रांनो पाहिली. नक्कीच मित्रांनो सगळ्यांच्या वतीने निषेध आहे आणि एक सामर्थ्यवान असणारा आमचा भारत भूमी, ही भारत भूमी वैभवाची आहे, शौर्याची वीर गाथा सांगणारी भारत भूमी आहे मित्रांनो. ज्यांनी कृत्य केलं त्यांना त्याचा प्रायचित्त भोगावं लागेल. नवे त्यांना प्रायचित्त भोगवून देणारे आम्ही आहोत मित्रांनो. काय घडेल इथे? हा चेंडू मात्र फाईन लीगच्या दिशेने चेंडू जातोय. इथे मात्र क्षेत्ररक्षक आहे, चांगलं क्षेत्ररक्षण पाहिलं गेलं. दरम्यान मात्र एकच धावफलकावर येईल. आपण पाहतो वैभवजी धावफलक आपल्याला पाहायला मिळेल. 23 धावा धावफलकावर. पहिल्या षटकामागे 13 धावा, दुसऱ्या षटकामागे 7 धावा. तिसरा षटक गणेश आराध्य गणरायाच्या नावाने टाकलं जातोय मित्रांनो. चांगली गोलंदाजी पाहायला मिळतोय. 7-8 पावलांचा रनाप असणारा हा गोलंदाज आपण पाहतो.
हा चेंडू हवेवर स्वार आहे, उंचावर आहे. गणेश चेंडूच्या पाठीमागे लाजबाब मित्रांनो. गणेश मात्र कॅच सोडत नाही. आपलातून कौतुक करावं तेवढं कमीच आहे मित्रांनो गणेशचं. मित्रांनो उत्साह किती मोठा असतो. मी कॅच घेतली नंतर चेंडू बाहेर दिला, कारण हे माझ्यामध्ये असणारा उत्साह आहे मित्रांनो, जिद्द आहे मित्रांनो. बाबा 11 मुठवली आहे मित्रांनो. नाव काय तर बाबा 11 मुठवली. आणि मुठवलीचा असणारा हा गोलंदाज पाहायला गेला तर गणेशने स्वतः फ्लॉवर थ्रू मधून ही कॅच घेतली आणि चेंडू मात्र सीमारेषेच्या बाहेर पाठवला. असो मित्रांनो, हा क्रिकेट आहे. क्रिकेटच्या थरावर काही घडतो. धावफलक आपण पाहतो स्थिरावलाय 23 धावा धावफलकावर. तिसरा षटक प्रगती पथावर असताना आज मात्र स्वप्नील मात्र फलंदाजीसाठी सज्ज आहे मित्रांनो. स्वप्नील फलंदाजीसाठी येईल मित्रांनो. 23 धावा धावफलकावर आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. चांगलं आयोजन, बहारदार आयोजन, रमणीय सानिध्यात आयोजन पाहतो. हा मैदान असंच राहावं अशी आमची अपेक्षा आहे मित्रांनो. परंतु नियतीच्या ओघात काय घडलेलं असेल हे सांगू शकत नाही मित्रांनो. विचार केल्यास 64 गावं होती आणि 64 गावानंतर मुंबईसारखा एक शहर बनलं गेलं, जो जगाची राजधानी म्हणून आर्थिकदृष्ट्या पाहिलं गेलं जातो. हीच तोच क्षेत्र आणि अर्थातच नवी मुंबईला जोडणारा हा खारगाव मधला असणारा ओवे गाव मित्रांनो. जाऊया गोलंदाजीकडे. चेंडू मात्र इथे मात्र थर्ड मॅन रिझन मध्ये जातोय. फाईन लेगच्या दिशेने जातोय. चेंडू जमिनीला चिटकून गुदगुळ्या करून चौकार. इथे मात्र गणेशची गोलंदाजी वेगळी पाहिली गेली. धावफलक आपण पाहतो 27 धावा आतापर्यंत धावफलकावर आहेत. हा जर चेंडू अचूक टप्प्यावर असता तर नक्कीच एक वेगळा परिवर्तन पाहायला मिळाला असता. परंतु स्वप्नील मात्र स्ट्राईकला आहे आणि स्वप्नीलने पहिलाच चेंडू खेळला. विचार केला की मला संघासाठी खेळायचं आहे, माझ्या मुठवली गावासाठी खेळायचं आहे. मी कशासाठी आलोय मित्रांनो? इथे माझ्या गावासाठी खेळण्यासाठी आलोय, माझ्या संघासाठी आलोय, मला खेळायचं आहे. हा देखील उंचावरून मारलेला चेंडू. इथे मात्र काय होतंय, लॉंग ऑनच्या दिशेने चेंडू जातोय. चेंडूच्या पाठीमाग हा क्षेत्ररक्षक आहे, तद्वर मात्र 2 धावा घेतल्या जात आहेत मित्रांनो. उडत्या पाखराला परतीची तमा नसावी, डोळ्यात नेहमी नवी दिशा असावी. घरट्याचं काय बांधता येईल केव्हा तरी, परंतु क्षितिजा पलीकडे झेप घेण्याची मात्र जिद्द असावी मित्रांनो. तुमची जिद्द बरंच काय देऊन जातं मित्रांनो. तुमच्यामध्ये असणारं साहस, तुमच्यामध्ये असणारं कौशल्य आणि तुमच्या मनाची असणारी एकाग्रता आणि तुमच्या अंगी असणारी नम्रता बरंच काय देऊन जाते मित्रांनो. जाऊया गोलंदाजीकडे. गणेश गोलंदाजीसाठी सज्ज. धावफलक वैभव पाहतो आपण 29 धावा धावफलकावर. हा चेंडू इथे मात्र थरार वेगळा. पंचांचा देखील इशारा येईल. चेंडू जाईल सीमा पार. गुदगुल्या केल्यात आणि चौकार. एकूण 5 धावा. अवांतर वाईटचा इशारा आहे. ओके 5. ओके 22च्या 5 धावा. थँक्यू सो मच. 4 आहेत बाईकच्या आहेत त्या, बॅटनी नाही. बॅटनी नाही बरोबर आहे. 4 धावा ना? हां 4. 4 धावा. ओके बाईकच्या. मला इशारा वाटला, वाईटचा इशारा पहिला. नक्कीच मला पण वाटलं. 4 धावा धावफलकावर पाहतो मित्रांनो. 22च्या माध्यमातून धावफलक आला. धावफलक आपण पाहतो 33 धावा धावफलकावर आल्यात. आतापर्यंत 33 धावा आपण पाहतो. तिसरा षटक समाप्त होते. तिसऱ्या षटकामागे 33 धावा धावफलकावर आहेत. पहिल्या षटकामागे वैभव आपण पाहिलं तर पहिला वैभवनीच टाकला. वैभव मोरे तो गुणलेखक आहे आणि नक्कीच वैभव हा गोलंदाज होता. पहिल्या षटकामागे 13 धावा. दुसरा षटक टाकला गेला तो शेखरच्या माध्यमातून 7 धावा दिल्या आणि समीकरण कसं बदललं बघा ना. तिसऱ्या षटकामागे देखील 13 धावा. आता शेवटचा षटक आहे, यामध्ये किती धावा येतील याच्याकडे मात्र मित्रांनो वेळ घेऊ नका. आणि विनंती असेल मित्रांनो, जर तुम्हाला पाण्याची गरज असेल तर आवर्जून पाणी मागवा मित्रांनो. विनंती असेल, कारण हीट प्रचंड आहे त्यामुळे. आणि मित्रांनो कोकम सरबतची सुविधा देखील उपलब्ध आहे. नक्कीच सन्माननीय रुपेश भुवड यांच्या माध्यमातून कोकम सरबतची सेवा उपलब्ध आहे मित्रांनो. आणि शेजवान राईस देखील आहे विलास रेवाले यांच्या माध्यमातून. मित्रांनो रक्कम मात्र कमी असेल. जिथे 100 रुपये घेतले जातात तिथे मात्र मर्यादित 20 रुपयाला शेजवान राईस मिळेल आणि कोकम सरबत असेल मित्रांनो, तो देखील तुम्हाला मिळेल. मित्रांनो आनंद घ्या. जाऊया गोलंदाजी. षटक आहे 4था. शंकर गोलंदाजीसाठी. भगवान शंकरांचा अवतार
मात्र एक वेगळा थरार पाहायला मिळेल का? चेंडू लेग स्टंपच्या बाहेरून जाणारा पंचांचा नक्कीच आमच्याकडे इशारा येईल अवांतरचा, म्हणजे वाईटचा इशारा येतोय मित्रांनो. काय व्यवस्था आहे मित्रांनो, आम्हाला जाणीव आहे, आयोजकांना जाणीव आहे आणि आयोजकामधलेच आहेत जे इथे छोटासा व्यवसाय करू पाहतायत. नक्कीच एक पाहिलं गेलं तर कोकम सरबत आहे ज्यांचं नाव आहे रुपेश भुवड आणि शेजवान राईस आहे ते विलास रेवाले यांच्या माध्यमातून. इथे मात्र थरार वेगळा घडतोय, विकेटचं पतन होतंय मित्रांनो. नक्कीच रनआउटच्या रूपाने बाद होतोय. यानंतर ह्या इनिंग नंतर मित्रांनो विनंती असेल दत्तकृपा अप्पर तुडील अ वर्सेस श्री दत्तकृपा अप्पर तुडील ब या दोन्ही संघांना विनंती आहे की नाणेफेक बॉक्समध्ये आपण यायचं आहे ह्या इनिंग नंतर, पहिल्या इनिंग नंतर. नक्कीच मित्रांनो श्री दत्तकृपा अप्पर तुडील अ वर्सेस श्री दत्तकृपा अप्पर तुडील ब यांच्यामध्ये असणारा सामना असेल. विनंती असेल ह्या इनिंग नंतर आपण नाणेफेक बॉक्समध्ये यायचं आहे. धावफलक वैभव आपण पाहतो 34 धावा आतापर्यंत धावफलकावर आहेत. त्या विचार केल्यास कुटील मुळगावच्या आणि प्रतिस्पर्धी असणारा बाबा 11 मुठवली यांच्या दरम्यान हा सामना. तुम्हाला खेळायचं आहे मित्रांनो, संघर्ष करायचा आहे, जीवनामध्ये एक वेगळ्या थरावर जायचं आहे मित्रांनो. तालुका महाड ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून चॅम्पियन ट्रॉफी 2025चा थरार. चांगला चेंडू पाहायला गेला, बॅटवर येत नाही आणि नक्कीच इथे मात्र चेंडू जातोय निर्धाव मित्रांनो. धावा स्थिरावल्या. शेवटचा षटक मित्रांनो म्हटल्यानंतर डुवाडा आहे, हाणामारीचा असतो, घातक प्रहार करणं गरजेचं असतं. डुवाडा आहे कबड्डीच्या भाषेत बोलायचं तर मित्रांनो. हा चेंडू परत एकदा चांगली गोलंदाजी घडतंय का? थरार मात्र वेगळा मित्रांनो. क्रिकेटच्या रणपटलावरील हा थरार पाहतो, क्या बात आहे मित्रांनो. बॅक टू बॅक मात्र 2 चेंडू जात आहेत निर्धाव. शेवटचे 4 चेंडू असतील, काय घडेल मित्रांनो तुम्हाला खेळावं लागेल. आणि थरार पाहतो 34 धावा धावफलकावर आहेत. नक्कीच 2 चेंडू शंकरने टाकले, शंकरचे दोन्ही चेंडू मात्र निर्धाव पाहिले गेले. धावफलक आपण पाहतो 34 धावा धावफलकावर आहेत. परत एकदा शंकर गोलंदाजीसाठी सज्ज. हा चेंडू काय घडतंय मित्रांनो, इथे मात्र थरार वेगळा, बॅक टू बॅक. इथे मात्र हॅट्रिक होते निर्धावची. 4 चेंडू मित्रांनो, 4 चेंडू इथे आपण निर्धाव पाहतो. पहिला रनआउट झाला आणि नंतर 4 चेंडू 2 गो. पहिला वाईट होता. चौतीस धावा धावफलकावर 2 गो. फक्त 34 धावा. गोलंदाजी मात्र अचूक टप्प्यावर घडतंय ती शंकरची. इथे खेळावा लागेल. हा उंचावरून मारलेला चेंडू इथे मात्र काय घडतोय, पॉइंटच्या दिशेने जातोय, बॅकवर्ड पॉइंटला चेंडू जातोय. तिथे मात्र क्षेत्ररक्षक थोडेसे अडखळत आहेत. तद्वर मात्र इथे 3 धावा घेतल्या जात आहेत मित्रांनो. टोटल धावफलक पाहतो आपण नक्कीच 37 धावा धावफलकावर असतो. जेव्हा समालोचन करत असतो ना मित्रांनो, त्यावेळेला गुणलेखकाचा लक्ष अतिशय महत्त्वाचं असतं. ओघवत्या शैलीत समालोचक मात्र समालोचन करत असतो, परंतु इथे नियंत्रण मात्र त्या गुणलेखकाचा असतं. असा असणारा माझ्याबरोबर जोडलेला वैभव मोरे, याचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. धावफलक आपण पाहतो मित्रांनो, आतापर्यंत 37 धावा धावफलकावर आहेत. तिसरं षटक, अंतिम चेंडू. हा चेंडू इथे मात्र थरार वेगळा, नक्कीच इथे मात्र वेगळं घडेल. आणि इथे मात्र काय घडतंय, पंचांचा मात्र इशारा येतोय, अवांतरचा वाईटचा इशारा मित्रांनो येतोय. शेवटचा 1 चेंडू आहे. धावफलक आपण पाहतो 38 धावा धावफलकावर. इथे मात्र जर्की नंबर 99 ज्यांनी परिधान केले तोच ऋतिक मोरे याने आक्रमक फलंदाजी करणं गरजेचं, कारण शेवटचा चेंडू आहे. शेवटच्या चेंडूमध्ये तुला खेळावं लागेल मित्रांनो, धावफलक वाढवावा लागेल. 1 चेंडू तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे. चौकार षटकार येईल का याच्याकडे मात्र मुठवली संघाचं लक्ष असेल मित्रांनो. धावफलक आता आपण मात्र पाहतो मित्रांनो, धावफलक आहे 38 धावा धावफलकावर आहेत. अंतिम चेंडू मात्र प्रगतीपथावर असेल. चांगलं आयोजन आहे मित्रांनो. विनंती असेल दत्तकृपा अप्पर तुडील अ वर्सेस दत्तकृपा अप्पर तुडील ब या दोन्ही संघाचे कर्णधार या नाणेफेकासाठी. हा चेंडू मात्र इथे थरार मात्र वेगळा घडतोय. तद्वर मात्र 1 धाव घेतली जाते. विकेट मात्र पतन होतोय. 1 धाव धावफलकावर येईल 39 22च्या स्वरूपाने. 1 धाव धावफलकावर येतोय. 39 धावा धावफलकावर आहे. टार्गेट आहे तो 40 धावांचा टार्गेट आहे मित्रांनो. मित्रांनो कालपासून
नक्कीच नाणेफेकाचा कौल जाईल. एका बाजूला असेल श्री दत्तकृपा अप्पर तुडील अ वर्सेस दत्तकृपा अप्पर तुडील ब. हे दोन्ही देखील संघ लहान भाऊ आणि मोठा भाऊ एकमेका पुढे भिडणार आहेत. नक्कीच सन्माननीय ज्ञानेश्वरजी भुवड साहेब असतील आणि त्यांचा प्रतिस्पर्धी संघ देखील छोटा भाऊ असेल आणि यांच्यामध्ये मात्र थरार असेल. इथे काय घडेल मैदानात नक्कीच सल्लागार चेतन अकबुल यांच्या माध्यमातून नाणेफेकाचं कौल दिलं जातोय. मित्रांनो नक्कीच विचार केलास वैभव, आपण पाहतो 39 धावा जिंकण्यासाठी 40 धावांची गरज आहे. पहिल्या षटकामागे आपण पाहायला गेलं तर 13 धावा, दुसऱ्या षटकामागे 7 धावा, 2 षटकामागे 20 धावा पाहिल्या गेल्या आणि त्यानंतर तिसरा षटक टाकला गेला, त्या षटकामागे 13 धावा आणि चौथा षटक मात्र अचूक टप्प्यावर पाहिलं गेला ज्यामध्ये शंकरनी गोलंदाजी केली, फक्त आणि फक्त 6 धावा दिल्या. नक्कीच यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून आपण पाहतो मित्रांनो, जे GTC लाईव्हच्या माध्यमातून मित्रांनो पाहतो. नक्कीच तुम्ही पाहत असाल, आनंद घेत असाल तर नक्कीच लाईक करा आणि त्याला सबस्क्राईब करायला विसरू नका. मी थांबतोय, तुम्ही थांबू नका, माझ्याबरोबर सहकार्य येतील. चला फलंदाज लवकर या. बाबा 11 नक्कीच या लवकर. नक्कीच ब दत्तकृपा अप्पर तुडील आणि नक्कीच फलंदाजी स्वीकारलेली आहे. मनापासून तुम्हाला शुभेच्छा. मी थांबतोय. ब ची फलंदाजी आहे मित्रांनो. दत्तकृपा अप्पर तुडील ब फलंदाजीसाठी सज्ज असतील. मित्रांनो नक्कीच बाबा 11 मुठवली विनंती आहे आपल्याला की आपण या चला आणि क्षेत्ररक्षण लावून घ्या. मी थांबतोय. आपल्या समोरला एक गोड आवाज येईल श्रवण खोपकरचा. तर धन्यवाद सर. नक्कीच फलंदाजी करत असताना कुटील मुलगाव संघाने नक्कीच विचार केला तर 39 धाबा फलकावरती लगवल्या. 40 धाबांचं एक आव्हान, एक सन्मानजनक आव्हान ठेवलं गेलंय ते म्हणजेच बाबा 11 मुठवली या संघाजवळ आणि अर्थातच 24 चेंडूमध्ये 40 धाबांचा पाठलाग करण्यासाठी तर मैदानामध्ये दाखल व्हायचं विनंती असेल. बाबा 11 मुठवली संघ 2 सलामीचे फलंदाज मैदानामध्ये दाखल करायचे. एक साइडला बघायला मिळतंय. अर्थातच कुटील मुलगाव संघ एक लाईनअपच्या मदतीने मैदानामध्ये दाखल होताना बघायला मिळतं. ही शिस्त लावली गेली. नक्कीच ग्रामीण क्रिकेट म्हटलं तर शिस्तबद्ध संघ अर्थातच ग्रामीण क्रिकेटमध्ये सातत्याने बघायला मिळतात आणि आज देखील बघायला मिळत आहेत. अर्थातच तर सामन्याला सुरुवात होताना बघायला मिळालेली विनंती असेल बाबा 11 मुठवली संघ कुठलाही वेळ घ्यायचा नाही. कालावधी आहे त्या कालावधीमध्ये सामना संपवायचा आहे. त्या कालावधीमध्ये इनिंग संपवायची असते तर आपणास विनंती असेल. चला बाबा 11 मुठवली संघ 2 सलामीचे फलंदाज मैदानामध्ये दाखल करायचे आहेत. आपला प्रतिस्पर्धी संघ मैदानामध्ये दाखल झालाय. तर चला कुटील मुलगाव संघ आपणास विनंती असेल की आपण क्षेत्ररक्षण साधून घ्यायचे. त्याचबरोबर बाबा 11 मुठवली संघ आपणास वारंवार विनंती केली जाते. आपले 2 सलामीचे फलंदाज मैदानामध्ये दाखल करायचे आहेत. आपल्यास वारंवार विनंती केली जाते. मैदानामध्ये कालावधी लागतोय. कालावधीमध्ये सामने संपवायचे असतात तर आपल्याला देखील एक कालावधी दिलाय. त्या कालावधीच्या आतमध्ये सामने संपवायचे. त्या कालावधीमध्ये 2 सलामीचे फलंदाज मैदानामध्ये दाखल करायचे. विनंती असेल. अर्थातच तालुका महाड ग्रामीण टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत
चॅम्पियन चषक 2025 ची ही स्पर्धा बघायला मिळते. अर्थातच स्पर्धेचं ठिकाण असेल ओवेगाव सत्संग मैदान खारघर नवी मुंबईमध्ये. अर्थातच काही खेळाडू गावावरून दाखल झाले आहेत, काही खेळाडू मुंबईमध्येच कामासाठी कार्यरत असतात. तेच आज आपला व्यवसाय सांभाळला तर नक्कीच या ओवेगावमध्ये कार्यरत झालेत. कशासाठी तर अर्थातच तालुका महाड ग्रामीण टेनिस क्रिकेट असोसिएशन मधली ही मानाची स्पर्धा असते, ज्या स्पर्धेकडे वारंवार वाट बघितली जाते आणि अर्थातच ती वाट बघत असताना त्या स्पर्धेला संपन्न होताना बघायला मिळतात. आणि अर्थातच 2 सलामीचे फलंदाज देखील मैदानात दाखल झाले. तर सामन्याला सुरुवात झाली गेली आणि नक्कीच मैदान क्रमांक 1 वरती दुसऱ्या सामन्यातली दुसरी इनिंग बघायला मिळते, जिथे मात्र अर्थातच श्री जननी सुमजाई कुटील मुलगाव संघ फलंदाजी करत असताना 39 धावा फलकावरती लगवल्या. 40 धावांचं एक मापक असं आव्हान समोर ठेवलं गेलं, ते म्हणजेच बाबा 11 या मुठवली संघाकडे. आणि अर्थातच सलामीला आलेले 2 फलंदाज बघायला मिळत आहेत, वैभव इंदुलकर आणि अनिल मनवे ही जोडी मैदानामध्ये दाखल होताना बघायला मिळाली आहे. आणि अर्थातच 40 धावा 24 चेंडू 40 धावा, त्यामधले पहिलं षटक असेल. 4 षटकांमध्ये 40 धावा बनवायच्या, पहिलं षटक पॉवर प्लेचं बघायला मिळतंय. आणि अर्थातच 4-4 षटकांचे हे खेळ बघायला मिळतात. आणि अर्थातच 4-4 षटकांचा खेळ खेळत असताना अर्थातच 2 ओव्हर नंतर एक ड्रिंक ब्रेक होताना बघायला मिळतो आणि नंतर पुन्हा एकदा टीम मीटिंग होते. त्यात 2 ओव्हर नंतर आणि सामन्याला सुरुवात करायची असते. 20 मिनिटांमध्ये नक्कीच एक इनिंग संपवली जाते. अर्थातच ते चांगलं नियोजन बघायला मिळतंय. अर्थातच तालुका महाड ग्रामीण टेनिस क्रिकेट असोसिएशनची कमिटीचा विचार केला तर अर्थातच एक चांगली कमिटी म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं आणि त्यांच्या माध्यमातून चांगलं नियोजन बघायला मिळतंय. दरवर्षी कार्यरत असणारी ही स्पर्धा बघायला मिळते. पुन्हा एकदा प्रत्येक वर्षी एक चांगलं असं नियोजन बघायला मिळतं आणि या वर्षी देखील एक चांगलं नियोजन, एक चांगला आराखडा बघायला मिळाला आहे. आणि 4 षटकांचा खेळ खेळत असताना 32 संघ या स्पर्धेमध्ये प्राधान्य झाले आहेत. आणि अर्थातच 32 संघांमध्ये चालू असलेली ही लढत, आजचा दिवस मात्र 16 संघ खेळणार, उद्याच्या दिवशी 16 संघ खेळणार आणि एक चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून होणार बघायला मिळतोय. पुढचा बॉल यावेळेला कव्हर पॉइंटला पहिला चेंडू केलून काढलाय, पहिला बॉल वरती येतोय चौकार, चौकाराने केली डावाला सुरुवात. अर्थातच स्ट्रायकिंग एंडला बघायला मिळालेला फलंदाज वैभव याच्या माध्यमातून पहिला बॉल वरती चौकार येतोय. अर्थातच 40 धावांचा पाठलाग करत असताना पॉवर प्लेच्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा बनवायच्यात आणि त्या धावांचा पाठलाग करत असताना तो आराखडा आखलाय की आम्हाला नक्कीच एक टार्गेट सेट केलंय आणि पॉवर प्ले मध्ये ते मोठ्या धावा बनवायच्यात. आणि मोठ्या धावा बनवत असताना पहिला बॉल वरती येणारा चौकार आणि त्या चौकाराच्या साह्याने अर्थातच चांगली गोलंदाजी बघायला मिळेल का, आणि चौकाराच्या साह्याने सांगून देतोय की पॉवर प्लेचा फायदा कशा रीते घ्यायचा आहे. आणि तो घेताना पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षण सजवलं. यावेळचा हा चेंडू इथे कमबॅक केलं जातंय. अर्थातच क्रिकेटचा खेळच असा आहे आणि पॉवर प्लेचं षटक म्हटलं तर तिथे गोलंदाजांना कसरत करावी लागते, गोलंदाजांना मेहनत करावी लागते. आणि आज मात्र गोलंदाज स्वप्नील एक चांगली मेहनत करताना बघायला मिळतोय. पहिला बॉल वरती चौकार आल्यानंतर दुसरा बॉल डॉट येताना बघायला मिळतोय त्याच्या माध्यमातून. आणि पुन्हा एकदा वैभव सज्ज असतील, वैभव अनिल ही जोडी अर्थातच दोघांच्या माध्यमातून चांगली फलंदाजी सातत्याने झाली आहे बाबा 11 मुठवली या संघासाठी. तर त्याचबरोबर स्वप्नील गोलंदाज देखील चांगल्या रीतीची गोलंदाजी करताना बघायला मिळतात. आणि बघूया पुढचा बॉल पुन्हा एकदा स्वप्नील यांचा शॉर्ट पिच लाईनचा चेंडू फिरकावून दिलाय, तिथे मात्र नक्कीच चेंडू निघून जातो, स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू फरार होतोय. आणि अर्थातच तिथे कार्याध्यक्ष अमोलजी पौलेकर साहेब होते आणि त्यांच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसावा घेताना बघायला मिळालाय. आणि इथे मात्र नक्कीच चौकार येताना बघायला मिळतोय. पहिला बॉलवर चौकार आलाय, दुसरा बॉल डॉट येताना बघायला मिळतोय, पुन्हा एकदा तिसऱ्या चेंडूवरती चौकार येताना बघायला मिळतोय. चांगली फलंदाजी करताना बघायला मिळतोय, पॉवर प्लेचा एक चांगला फायदा घेताना बघायला मिळतोय फलंदाज वैभव. आणि सातत्याने पॉवर प्ले मध्ये मोठ्या धावा आल्या. तर मागच्या सामन्यामध्ये जर की विचार केला तर पॉवर प्ले मध्ये चांगल्या धावा आल्या. या सामन्याचा विचार केला तर या सामन्यामध्ये देखील पॉवर प्ले मध्ये धावा बनतायत. आउटफील्ड फास्ट असल्यामुळे चेंडू लगेचच सीमारेषा ओलांडताना बघायला मिळालाय.
आणि करूया नक्कीच पुन्हा एकदा काहीसं रणंगण होताना बघायला मिळतंय. पुढचा बॉल बघायला मिळेल. पुन्हा एकदा डॉट बॉल आल्यानंतर चौकार आलाय. चौकार आल्यानंतर पुन्हा एकदा पुढचा बॉल. यावेळेला शॉर्ट पिचचा चेंडू, मोठा फटका, चेंडू खाली क्षेत्ररक्षक आहे तैनात. पहिला विकेटचं पतन. एक चांगलं क्षेत्ररक्षण सजवलं, थोडस थांबला गोलंदाज, क्षेत्ररक्षकाला सजवलं गेलं आणि अर्थातच एक चांगला झेल बघायला मिळतोय. आणि सलामीला आलेला फलंदाज ज्याच्या माध्यमातून मोठे फटके येत होते तो वैभव मात्र आता मैदानाच्या बाहेर जाताना बघायला मिळतोय. आणि अर्थातच गोलंदाजाचा कमबॅक हे जरूर बघायला मिळाले आणि पॉवर प्ले मध्ये मिळालेला सलामीला आलेला फलंदाज मैदानाच्या बाहेर होताना बघायला मिळतोय. नवीन फलंदाज जितू, नवीन फलंदाज जितू दाखल होताना बघायला मिळतील. अर्थातच बघूया. अर्थातच गोलंदाजाचं कमबॅक हे सातत्याने बघायला मिळतं मैदानामध्ये आणि स्वप्नील यांच्या माध्यमातून ते कमबॅक बघायला मिळालं. 2 चौकार जरूर केला फलंदाज वैभव, पण त्याला चौथ्या बॉलवरती बाद करण्यात यश आलं आणि पॉवर प्ले मध्ये ही विकेट बघायला मिळतीये. मोठा हदरा जरूर लागलाय. आता मात्र डावखुऱ्या हाताचा फलंदाज मैदानात दाखल झालाय आणि आता मात्र आजच्या देखील साठी एक क्षेत्ररक्षण सजवताना बघायला मिळतोय. आणि पॉवर प्ले मध्ये जेव्हा गोलंदाजी करत असताना चांगली गोलंदाजी होताना बघायला मिळते ती म्हणजेच स्वप्नील यांच्याकडून अचूक टप्प्याचे चेंडू त्यांच्या माध्यमातून हाताळताना बघायला मिळत आहेत. आणि यावेळेला लोवर फुलटॉस पद्धतीचा चेंडू बघायला मिळतोय. तिथे जरूर क्षेत्ररक्षक आहे तैनात. पुन्हा एक धाव पूर्ण केली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला, दुसरी धाव देखील यशस्वीरित्या पूर्ण केली आहे. 2 धाव्यांनी फलकावरती वाढ होती. 5 चेंडू फलकावरती लगावल्यात. चांगलं गोलंदाजी बघायला मिळते आतापर्यंत. फटकेबाजी चांगली करत असताना विकेटच्या माध्यमातून बघूया पुढचा बॉल पुन्हा एकदा. इथे मात्र नक्कीच सन्मानजनक फटका केलाय. इथे रनआउटची संधी होती, थोडस खराब क्षेत्ररक्षण बघायला मिळालं. रनआउटची संधी थोडी चुकताना बघायला मिळतीये आणि एका धावेवरती समाधान मानावं लागतं. षटक संपलंय. पहिलं पॉवर प्लेचा षटक आलाय संपुष्टामध्ये. फलकावरती धावा लगावल्यात 11. आता मात्र विजयाचं समीकरण थोडस बदललं. 29 धावांची आवश्यकता राहिली, 18 चेंडू राहिली आता आणि अजून देखील सलामीला आलेला फलंदाज एक मैदानामध्ये नक्कीच दाखल आहे. चला, टीम मिटिंग घ्यायची नाहीये, विनंती असेल पंच आपण कुठलीही टीम मिटिंग घेऊन द्यायची नाहीये आणि संघाला विनंती असेल की 20 मिनिटाच्या कालावधीमध्ये आपल्याला इनिंग संपवायची, याची नोंद घ्यायची आहे. नक्कीच 4 षटकांचा खेळ खेळत असताना 20 मिनिटाचा कालावधी आहे. 20 मिनिटांमध्ये 4 षटकं हतलायचे आहेत. कुठलीही टीम मिटिंग घ्यायची नाहीये कारण 2 षटकानंतर एक इनिंग ब्रेक, 2 षटकानंतर एक ड्रिंक ब्रेक होतो. नंतर ड्रिंक ब्रेक मध्ये नक्कीच काय रणनीती आखायची असेल ती पुढच्या 2 षटकांसाठी आखायची आहे, तर तेच बघायला मिळते. बघूया पुढचा बघूया. इथे मात्र नक्कीच पुढचा बॉल. त्या वेळेला दुसऱ्या षटकातला पहिला चेंडू खेळत असताना
थोडंसं चांगलं क्षेत्ररक्षण तिथे बघायला मिळालं आणि तिथून थ्रो करत असताना तिथे मात्र थोडंसं कॅचअप खराब, थ्रो थोडासा खराब होता आणि त्याचबरोबर पंच धावा कलवायच्यात 3, अर्थातच 3 धावा पूर्ण केल्या गेल्या. गुड रनिंग बिटवीन द विकेट बघायला मिळते. स्ट्राईक जातीये सलामीला आलेला फलंदाज, ज्याला पहिल्या षटकामध्ये स्ट्राईक मिळाली नव्हती, दुसऱ्या षटकातल्या दुसऱ्या बॉलवरती आता स्ट्राईक मिळताना बघायला मिळते. अर्थातच अनिल मनवे स्ट्रायकिंग एंडला बघायला मिळतील. गोलंदाज अर्थातच यंग टॅलेंट गोलंदाज म्हणून त्यांच्याकडे म्हटलं जातं असं प्रणय गोलंदाजीच्या मार्केटवरती दाखल होताना बघायला मिळतोय. अर्थातच बघूया यावेळेला पुढचा बॉल घेऊन येतील. नक्कीच मैदान क्रमांक 2 वरती एक गोड आवाज आहे महाड तालुक्याचा नक्कीच बघायला मिळतात. मनोज वगैरे सर मैदान क्रमांक 2 वरती बघायला मिळतात. तर वलुवा मैदान क्रमांक 1 वरती पुन्हा एकदा पुढचा बॉल घेऊन प्रणय, यावेळेला चांगला चेंडू तिथे थर्ड सर्कल मध्ये क्षेत्ररक्षक आहे. विकेटची संधी, खराब थ्रो आणि पुन्हा एकदा त्या खेळाडूने विकेट गमावली आहे. रनआउटची संधी होती, हा दुसरा चान्स होता रनआउट साठी, तिथे मात्र नक्कीच रनआउट मिळत नाहीये. फलकावरती 1 ने वाढ होतीये. 15 धावा फलकावरती लगावल्या गेल्या. 2 चेंडू 15 धावा. एक चांगली गोलंदाजी बघायला मिळते. अचूक टप्प्याची गोलंदाजी करत असताना गोलंदाज अर्थातच प्रणय आणि पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणाची सजावट करताना बघायला मिळतात. 40 धावांची आवश्यकता असते ना. यावेळेला पुढचा बॉल तिथे मात्र नक्कीच चांगला खेळून काढलाय. इथे मात्र 2 धावा पूर्ण केल्या गेल्या. 2 धावेने फलकावरती वाढ झालेली बघायला मिळतीये. अचूक टप्प्याची गोलंदाजी होते. थोडीशी क्षेत्ररक्षणाची साथ कमी पडताना बघायला मिळते आणि नक्कीच फलकावरती धावा वाढताना बघायला मिळतात. बघूया पुन्हा एकदा पुढचा बॉल. यावेळेला कोल टाकला होता. अर्थातच थोडीशी पंचांकडे अपील केली होती. अपील मध्ये आत्मविश्वास थोडासा होता, नक्कीच विश्वास होता, आत्मविश्वास कमी होता आणि अर्थातच तिथे मात्र पंचाने कुठलाही निर्णय दिलेला नाहीये. डॉट बॉलची सांगता होताना बघायला मिळते. एक चांगला चेंडू बघायला मिळालाय गोलंदाज प्रणय यांच्या माध्यमातून, जिथे डावकुरे आताचा फलंदाज जितू मैदानामध्ये दाखल आहे. डॉट बॉलची सांगता होताना बघायला मिळते. बघूया पुन्हा एकदा पुढचा बॉल प्रणय याच्याकडून. इथे मात्र नक्कीच कट केलाय आणि चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळतंय. अर्थातच थर्ड सर्कल मध्ये ज्या क्षेत्ररक्षकाला थांबवलं गेलं होतं, यावेळेला चांगलं क्षेत्ररक्षण. पुन्हा एकदा डॉट बॉलची सांगता होताना बघायला मिळतीये. चांगली गोलंदाजी बघायला मिळते प्रणय यांच्या माध्यमातून. आतापर्यंत 5 चेंडू हाताळले आहेत आणि 5 चेंडूंचा हाताळल्यानंतर धावफलकावरती विचार केला तर 17 या षटकामध्ये आतापर्यंत 6 धावा खर्च केल्यात. चांगली गोलंदाजी बघायला मिळते प्रणय या गोलंदाजाकडून. बघूया पुढचा बॉल. पुन्हा एकदा प्रणयाचा कोलवा टप्प्याचा चेंडू उडवला गेलाय. क्षेत्ररक्षक आहे, थोडस फंबल आधी झाला होता. चांगला कॅचअप, चांगला थ्रो, एका धावेवरती समाधान. जो अनिल सलामीला आलाय त्याला अजून पाहिजे तशी स्ट्राईक मिळाली नाहीये. आतापर्यंत त्याने फक्त एकच चेंडू खेळलाय. 2 षटकांचा खेळ संपुष्टात झालाय आणि विचार केला तर 2 षटकांना खेळ धावफलकाचा विचार केला तर धावफलकावरती लगावल्यात 18 आणि समीकरण बदललंय, जिथे मात्र 22 धावांची आवश्यकता आहे. 12 चेंडू 22 धावा होतोय. एक इनिंग ब्रेक, नक्कीच ड्रिंक ब्रेक होताना बघायला मिळतोय. हे चांगलं क्रिकेट बघायला मिळतं आणि हे चांगलं नियोजन बघायला मिळतं आणि अर्थातच विचार केला तर ही रणनीती चांगली आहे आणि हे विचार देखील चांगला आहे. इनिंग ब्रेक करायचा, प्रत्येक खेळाडूला पाणी जे एनर्जी ड्रिंक असेल ते ह्या रखरखत्या उन्हामध्ये आपल्या गावासाठी केले असताना नक्कीच एक चांगलं नियोजन बघायला मिळालंय तालुका महाड ग्रामीण टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या सर्व कमिटीचं. आणि चॅम्पियन चषक म्हटलं तर काहीच अगलं वेगळं दरवर्षी बघायला मिळतं. यावर्षी देखील एका अगली वेगळी नियोजनात बघायला मिळते. तर नक्कीच यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून स्पर्धा कव्हरेज केली जाते. GTClive.in यांच्या माध्यमातून, यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून ही नक्कीच स्पर्धा कव्हरेज केली जाते. का चांगलं त्यांच्या माध्यमातून यूट्यूब लाईव्ह
बघायला मिळतं. 2 कॅमेरे लावले गेलेत आणि हे नियोजन देखील चांगलं बघायला मिळतंय. नवी मुंबई या ठिकाणी नक्कीच सस्तंग मैदान ओवेगाव येथे ही चालू असलेली स्पर्धा बघायला मिळते आणि या चालू असलेल्या स्पर्धेमध्ये एक चांगलं नियोजन बघायला मिळतंय. तर 20 मिनिटाचा कालावधी असतो. 20 मिनिटाच्या कालावधीत 4 इनिंग होताना बघायला मिळते आणि पुन्हा एकदा इनिंग सुरुवात होताना बघायला मिळेल. विशालजी पवार यांच्या माध्यमातून एक चांगलं लाईव्हचं कव्हरेज केलं जात आहे. नक्कीच GTC live.in च्या माध्यमातून चांगला अशी यूट्यूब लाईव्ह वाहिनी चालू केली आणि नक्कीच चांगला असं यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून प्रेक्षण केलं जातं. आणि आज मात्र तालुका महाड ग्रामीण टेनिस क्रिकेट असोसिएशनमध्ये जेवढे आज खेळणारे 16 संघ आहेत त्या 16 संघांमध्ये नक्कीच प्रत्येक घराघरामध्ये आज यूट्यूब लाईव्ह चालू असेल आणि GTC live.in हे देखील चालू असेल. कारण त्यांना माहिती आहे की आमचा गाव खेळतोय, आमच्या गावातले 11 जण खेळतात आणि काही घरातले देखील खेळाडू खेळत असतील. अर्थातच तो घर पूर्ण आज त्यांचे सामना बघत असेल की आमचा गाव खेळतोय, आमचा खेळाडू मैदानामध्ये खेळतोय. नक्कीच स्पर्धा खूप सारे जण आज बघताना बघायला मिळत आहेत आणि अर्थातच ड्रिंक ब्रेक होताना बघायला मिळाला आहे आणि पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात होताना बघायला मिळते. गोलंदाजीच्या मार्केटवरती प्रशांत हे गोलंदाज मैदानामध्ये गोलंदाजीच्या मार्केटवरती सज्ज होत आहेत. 3रं षटक घेऊन अर्थातच विचार केला. 12 चेंडू 22 धावांची अजूनही आवश्यकता आहे. सामना मात्र शेवटच्या चेंडू पर्यंत जाणार का हे बघायचंय आणि शेवटच्या चेंडूवरती या सामन्याचा निकाल लागेल का हे बघायचंय. कारण क्रिकेटचा खेळ आहे. क्रिकेटच्या खेळामध्ये अर्थातच कधी कधी शेवटच्या बॉल पर्यंत जाणारा सामना देखील प्रेक्षकांना आवडतो, तर कधी कधी एकतर्फी होणारे सामने देखील बघायला मिळतात. आणि आज मात्र पुन्हा एकदा बघूया या 2 संघांमध्ये कशा रीतीचा सामना होईल. यानंतर इन ऍक्शन मध्ये बघायला मिळणार आणि अर्थातच आपल्यानंतर या इनिंग नंतर अर्थातच या सामन्यानंतर पुढच्या इनिंग साठी जोडले जातील. अर्थातच आवाज आहे महाड तालुक्याचा, आवाज आहे रायगड जिल्ह्याचा मनोज वगैरे सर. यावेळेला बघूया पुढचा बॉल. शॉर्ट पिचल्यांचा चेंडू होता, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, थोडासा उडताना बघायला मिळाले. विकेटचं पतन होताना बघायला मिळतोय आणि हिट विकेट असेल ही. आणि अर्थातच हिट विकेटच्या स्वरूपामध्ये बहुधा फलंदाज बाद होताना बघायला मिळतोय. चांगला बॉल होता, तिथे मात्र मोठा फटका खेळायचा होता, थोडीशी पडली आणि हलकासा पाय टच झाला आणि अर्थातच एक अचूक निर्णय पंचांच्या माध्यमातून बघायला मिळालाय. विकेटचं पतन होताना बघायला मिळतंय. 2रा विकेटचं पतन झालंय. फलंदाज जितू मैदानाच्या बाहेर येताना बघायला मिळत आहेत. प्रशांत निमरे यांच्यासाठी पारितोषिक आलंय. अंकुश यांच्या माध्यमातून जर का अंकुश कदम यांच्या माध्यमातून पारितोषिक लगवलं गेलंय. प्रशांत निमरे यांच्यासाठी 3 चेंडूमध्ये 3 विकेट घेतल्या तर 1000 रुपयाचा कॅश प्राइज लगावलं गेलंय. नवीन फलंदाज महेश मैदानात दाखल होताना बघायला मिळत आहेत. आणि अर्थातच आपल्यासोबत या इनिंग नंतर पुढे जोडले जातील. अर्थातच मनोज वगैरे सर जोडले जातील पुढच्या इनिंग साठी. अर्थातच आवाज आहे महाड तालुक्याचा, आवाज रायगड जिल्ह्याचा, त्यांच्या माध्यमातून खूप साऱ्या मोठ्या स्पर्धा कव्हरेज केल्या जातात. ते आज मात्र पुन्हा एकदा दाखल झाले. तालुका महाड ग्रामीण टेनिस क्रिकेट असोसिएशन अंतरंग चॅम्पियन चषकसाठी आज दाखल झाले. तर नक्कीच बघूया इथे मात्र पुढचा इनिंग. यावेळेला इथे मात्र व्हाईट बॉल बघायला मिळतोय. महेश अलियत व्हाईट बॉल बघायला मिळतो. व्हाईट बॉलने नक्कीच धाफलकावरती वाढ होते. 19 धावा धाफलकावरती लगवल्यात. पहिला बॉलवरती विकेट आल्यानंतर 2रा बॉल व्हाईट बघायला मिळालाय. प्रशांत हॅट्रिक साठी 1000 रुपयाचं पारितोषिक लगवलं गेलंय अंकुश कदम यांच्याकडून. बघूया यावेळेचा हा चेंडू चांगला बघायला मिळतोय. डॉट बॉलची सांगता येताना बघायला मिळते. अचूक टप्प्याची गोलंदाजी करताना बघायला मिळत आहेत. आणि अर्थातच समीकरण आहे 21 धावा बनवायच्या, 10 चेंडू बाकी असतील.
खराब क्रिकेट काहीशी खराब अशी फलंदाजी बघायला मिळाली आहे ती म्हणजेच बाबा 11 मुटवली या संघाकडून थोडीशी फटकेबाजी हुकताना बघायला मिळते. सलामीला आलेला फलंदाज 2 चेंडू 19 धावा फलकावरती लगावल्या आता. बघूया पुन्हा एकदा पुढचा बॉल. यावेळेला हा देखील चेंडू अचूक टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली बसणारा चेंडू यष्टीरक्षकाच्या हातात जाऊन विसावतोय आणि अनिल कुठेतरी नाराज असतील आपल्या फलंदाजावरती कारण सलामीला आल्यापासून आतापर्यंत एकच चेंडू त्यांच्या माध्यमातून खेळताना बघायला मिळालेत आणि नक्कीच सगळे चेंडू मात्र नॉन स्ट्राईकला ठेवलं गेलंय अनिल यांना आणि ते मात्र आता कुठेतरी नाराज असतील. बघूया पुढचा बॉल. यावेळेला बॅट चलकीशी कडा पंचांचं बोट आकाशाकडे. प्रीतम यांना मिळालेली या षटकातली दुसरी सफलता बघायला मिळतीये आणि अर्थातच तिसऱ्या विकेटचं पतन होताना बघायला मिळतंय. महेश मनवे हे मैदानाच्या बाहेर येताना बघायला मिळत आहेत आणि नक्कीच डगआउटच्या दिशेने वाटचाल करताना बघायला मिळतात. तर 4 चेंडू अजून 2 चेंडू बाकी असतील आणि 2 बॉल वरती 2 जर काय विकेट घेतल्या तर अर्थात अंकुश कदम यांच्याकडून 1000 रुपयाचा कॅश प्राइज त्यांना दिलं जाईल. हॅट्रिक साठी लगावलेलं ते कॅश प्राइज बघायला मिळतंय. तर विचार केला 8 चेंडू बाकी असतील 21 धावांचा आवश्यकता आहे. काय गडेला सामन्यामध्ये गणेश मैदानामध्ये दाखल होताना बघायला मिळतात. नवीन फलंदाज गणेश त्यांच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी झाली होती. आता मात्र फलंदाजीसाठी आमंत्रित केलाय त्यांना आणि काहीच चांगलं क्रिकेट आज बघायला मिळालंय ते म्हणजेच श्री धोनी सोमजाई कुटील मुलगाव या संघाकडून चांगली गोलंदाजी बघायला मिळते प्रीतम यांच्याकडून आणि अर्थातच आतापर्यंत 4 चेंडू हाताळलेत. 1 धाव खर्च केली आहे ती पण अवंतर स्वरूपातली म्हणजे व्हाईट बॉलची 1 धाव खर्च केली आहे. 4 चेंडू आतापर्यंत चांगले हाताळलेत. धाव फलकाचा विचार केला तर 19 आकड्यावरती. बघूया पुढचा बॉल पुन्हा एकदा. यावेळेला मोठा फटका खेळलाय चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय आणि पकडलाय जेल संपलाय. अर्थातच गणेश यांचा खेळ अजून 1 विकेटचं पतन होताना बघायला मिळतंय. या षटकात मिळालेली ही 3री विकेट आणि 1 विकेट काढली. अजून 1 हॅट्रिक जर का पूर्ण केली तर अर्थातच प्रीतम यांच्यासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक लगावलं गेलंय. तर 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. प्रशांत ही गोलंदाजी करत असताना आतापर्यंत 5 चेंडू हाताळले 3 विकेट 1 ओव्हर हॅट्रिक म्हणून त्यांच्याकडे आपण बघू शकतो ती त्यांनी या षटकात घेतली. 1 धाव खर्च केले. धाव फलकाचा विचार केला तर आतापर्यंत 19 या आकड्यावरती धावा थांबल्या गेल्यात. या षटकामध्ये 1 अचूक टप्प्याची गोलंदाजी होताना बघायला मिळाली आणि अर्थातच विचार केला तर तिथं मात्र पुन्हा एकदा नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने वाटचाल करताना बघायला मिळतात. सागर काहीच घडेल या क्रिकेट अर्थातच या खेळाचं या सामन्याचं नियंत्रण कोणाकडे जाईल हा सामना कोणाकडे झुकेल हे बघायचंय. विचार केला तर 19 धावा फलकावरती लगावला. शेवटचा चेंडू या षटकातला बाकी असेल. हॅट्रिक घेतली तर अर्थातच 1000 रुपयाचं कॅश प्राइज त्यांना दिलं जाईल. बघूया काय घडत आहे आणि या स्पर्धेतली पहिली हॅट्रिक त्यांच्या माध्यमातून होताना बघायला मिळेल का 2025 ची हे देखील बघूया. प्रशांत यावेळेला मोठा फटका केलाय चेंडू खाली क्षेत्ररक्षक नाहीये. नॉमास लँड मध्ये पडतोय चेंडू आणि तिथे मात्र ट्रॅव्हल झालाय. 2 धावा पूर्ण केल्या गेल्यात आणि इथे मात्र नक्कीच 2 धावांनी फलकावरती वाढ होतीये. 21 धावा फलकावरती लगावल्या गेल्यात. आता मात्र या षटकाचा विचार केला तर फक्त 3 धावा खर्च केल्या आणि या षटकात 3 विकेट घेताना बघायला मिळाले. गोलंदाज प्रशांत आणि नक्कीच यांच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी बघायला मिळाली. प्रशांत यांच्या माध्यमातून 3 धावा खर्च केल्या. 3 विकेट याने घेतल्या. ओव्हर हॅट्रिक त्यांच्या माध्यमातून बघायला मिळाली आणि आता दडपण राहिलंय ते म्हणजेच फलंदाजावर आणि स्ट्राईक एंडला बघायला मिळेल. 3 षटकानंतर 17 चेंडू नंतर आता मात्र नक्कीच 1 चेंडू त्याने केला होता आणि आता मात्र स्ट्रायकिंग एंडला अनिल बघायला मिळतील. आणि विचार केला तर 6 चेंडू बाकी आहेत. 19 धावांची गरज आहे. 6 चेंडू मध्ये 3 षटकार ठोकायचे. 3 षटकार हे मैदानाच्या बाहेर खेळायचे आणि हे खेळून काढणार का अनिल. 6 बॉल 19 हे समीकरण अर्थातच हा सामना जाणार का शेवटच्या चेंडू पर्यंत आणि शेवटच्या चेंडूवरती लागणार का या सामन्याचा निकाल हे देखील बघायचंय. एक ग्रामीण क्रिकेट आहे. एक साइडला नक्कीच विजयाचा आनंद बघायला मिळतोय तर एक साइडला कुठेतरी
चांगली गोलंदाजी झाली आहे म्हणून आनंद देखील करताना बघायला मिळत आहे. सामना झुंकेल का सामन्याचं समीकरण बदलेल, या अडचणीतून मार्ग काढणार का अनिल. मैदानामध्ये उभा राहिला होता, सलामीला आला होता आणि नक्कीच चांगला फलंदाज म्हणून त्याच्याकडे बघितलं जातं, पण स्ट्राईक आतापर्यंत त्याला भेटली नव्हती. एकच चेंडू खेळला होता 3 षटकांमध्ये आणि आता 4थ्या षटकामध्ये स्ट्रायकिंग एंडला आलाय. आणि गोलंदाजच्या मार्केटवरती जयेश हे गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीच्या मार्केटवरती दाखल झाले. तिथे मात्र 6 बॉलमध्ये 19 धावा रोखायच्या असताना पहिला बॉल या वेळेला स्लोवर पद्धतीचा थांबवलं जात आहे. चांगला चेंडू बघायला मिळालाय, काहीसा गडबडला गेला. इथे मात्र फलंदाजाला चेंडू कलेनासा झाला. आधी वाटलं होतं मोठा फटका खेळणार का, पण त्यानंतर असं वाटलं की काहीतरी वेगळं खेळ बघायला मिळाला आणि तिथे मात्र नक्कीच विचार केला तर मोठा फटका खेळत असताना थांबवलं गेलं. बॅट जरूर काढली होती, चेंडू समजेन असा झाला आणि त्यानंतर मात्र डॉट बॉलची सांगता येताना बघायला मिळाली. बघूया पुढचा बॉल पुन्हा एकदा. यावेळेला पुन्हा एकदा स्लोवर बॉल बघायला मिळतो. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आहे, पकडलाय जेल आणि संपलाय अनिल यांचा खेळ. आणि इथे मात्र अर्थातच सामन्याचं समीकरण थोडस बदललं गेलंय आणि अनिल त्यांच्यावरती होता विश्वास, आता ते मात्र मैदानाच्या बाहेर येताना बघायला मिळतात आणि सामन्याचं समीकरण बदललंय. 6 बॉल 19चा सामना होता, 6 चेंडू मध्ये 19 बनवायच्या होत्या आणि आता मात्र 4 चेंडू बाकी आहेत आणि 19 धावांची आवश्यकता आहे. काहीसा वेगळा खेळ बघायला मिळाला. नक्कीच मोठे फटके खेळायचा होता आणि त्याच मोठ्या फटका खेळण्याच्या अवक्यामध्ये अर्थातच फलंदाज अनिल मैदानाच्या बाहेर येताना बघायला मिळत आहेत. अनिल नक्कीच जोपर्यंत मैदानामध्ये दाखल झाले होते तोपर्यंत असं वाटलं होतं की कुठेतरी सामन्याचं समीकरण बदलेल, कुठेतरी सामन्याचं समीकरण एकतर्फी होऊ शकतं, सामन्याचं समीकरण बदलू शकतं, सामना जिंकू शकतो. पण इथे मात्र अर्थातच चांगल्या टप्प्यांची गोलंदाजी जयेश यांची बघायला मिळते. बघूया पुढचा बॉल. यावेळेला नक्कीच कव्हरच्या दिशेला खेळण्याचा प्रयत्न, अजून एक विकेटचा पतन, चांगला झेल बघायला मिळतोय आणि पुन्हा एकदा फलंदाज बाद होताना बघायला मिळतोय. नवीन फलंदाज योगेश गोल्डन डकचा शिकार होताना बघायला मिळत आहेत. नक्कीच पहिला बॉल फेस करत असताना विकेटच्या पतनामध्ये अडकले जात आहेत. आणि नक्कीच बघूया नक्कीच पुढचा बॉल घेऊन येणार. 3 चेंडू 19चं समीकरण राहिलाय. बघायला गेलाय तर सामना झुकलाय, तो म्हणजेच नक्कीच कुटील मुलगाव या संघाकडे सामना झुकताना बघायला मिळतोय. आणि इथून जर का बाबा 11 मुटवली संघाला विजय व्हायचा असेल तर अर्थातच थोडस कठीण आव्हान आहे. 3 चेंडू मध्ये 19 कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम आहे. 30 षटकार जरी ठोकले तरी एका धावेची एक्स्ट्रा स्वरूपातली ही वाट बघावी लागेल आणि गोलंदाज अशी चूक करणार नाही, कारण त्यांना माहिती आपण सामना विजयाच्या उंबरठ्यावरती येऊन पोहोचलोय, 3 पावलं विजयाच्या दूर आहोत. तर बघूया पुन्हा एकदा पुढचा बॉल जयेश यांचा. यावेळेला चांगला चेंडू बघायला मिळतोय. यस, इथे पंच मात्र दंडित करताना बघायला मिळतात. व्हाईट बॉल असेल, एक्स्ट्रा स्वरूपातली धाव आली आहे आणि अर्थातच 3 चेंडू 18 धावा हे समीकरण पूर्ण करणार का नवीन फलंदाज मैदानात शंकर मैदानामध्ये बघायला मिळतात. हेच जर का समीकरण शंकरनं पूर्ण केलं तर आजच्या दिवसामध्ये अर्थातच या नावाची चर्चा होताना बघायला मिळेल आणि अर्थातच कुटील मुलगाव या संघाला हे नाव खूप लक्षात ठेवावं लागेल. बघूया पुढचा बॉल. आणि यावेळेला पुन्हा एकदा स्लोवर पद्धतीचा चेंडू डॉट बॉलची सांगता होताना बघायला मिळते. चांगली गोलंदाजी बघायला मिळाली आहे. अर्थातच गोलंदाज जयेश यांच्याकडून विचार केला तर हा देखील चेंडू डॉट येताना बघायला मिळतोय. सामन्याचे समीकरण बदललंय. इथून सामना जिंकणं खूप कठीण आहे आणि इथून सामना जर का बदलायचा असेल तर आता बाबा 11 मुटवली संघाला देव पाण्यामध्ये ठेवावी लागतील असा सामना येऊन पोहोचलाय. 2 चेंडू 18 धावांची आवश्यकता असताना. बघूया पुढचा बॉल. पुन्हा एकदा डॉट बॉलची सांगता होताना बघायला मिळते आणि अर्थातच हा डॉट बॉल बघायला मिळतोय. सामन्यात 1 चेंडू बाकी आहे. विजयाच्या उंबरठ्यावरती येऊन पोहोचलाय तो म्हणजेच जननी सोमजाई कुटील मुलगावचा संघ आणि अर्थातच विचार केला तर आता फक्त 1 चेंडू दूर राहिलाय. एका चेंडूने मात्र आपला सामना खिशात घेऊन ठेवू शकतो. बघूया इथे मात्र शेवटचा बॉल. यावेळेला फुलटॉस होता.